आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला मिळतो तेव्हा तो निर्णय यशस्वी झाल्यावर मिळणारं श्रेय आणि निर्णय चुकल्यावर होणारे दोषारोप दोन्ही झेलायची तयारी असायला हवी. माझ्या लेकींच्या संसारात होणारी ओढाताण आणि एकमेकीत आलेला दुरावा माझ्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम आहेत. बाप म्हणून आलेलं हे अपयश मरेपर्यंत छळणार आहे का मला? मास्तर, कसला विचार करताय? काय आता एक हारलेला बाप आणखी कसला विचार करणार? आपल्या आयुष्यात घेतलेले निर्णय कुठे कुठे चुकले याचाच विचार करतो. वृंदाचं आणि राणाचं लग्नच लावून दिलं नसतं मी तर त्यांच्या आयुष्यात हे सगळं जे काही घडतंय ते घडलंच नसतं का? ते घडलं असतं. माझ्या मित्राला मी वचनच दिलं नसतं माझ्या 5 मुलींपैकी एका मुलीशी तुझ्या राणाचं लग्न लावून दे, कदाचित बरं झालं असतं का? माझ्या ओवीशी समीररावांचे लग्न लावून न देता वृंदाचं आणि समीररावांची पत्रिका जुळत नाही हे कळल्यावर हे लग्न होणार नाही. आता आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण तिथेच थांबलो असतो तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असते का? या सगळ्याचा विचार करत बसलोय. मास्तर, या जर आणि तरच्या लाटेवर विचारांची नाव सोडायचीच नाही बाई. किनाऱ्याला लागतच नाही ती. ऐकलं नसेल तर ऐका, मी पण असा विचार केला असता ना, माझा नवरा जर लवकर गेला नसता तर माझ्या समीरच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काय घडलं घडलंच नसतं. ज्या घरामध्ये बाप जातो ना मास्तर, त्या घरातल्या थोरल्या मुलाचं आयुष्य उन्हामध्ये पोळून निघतो आणि ज्या घरामध्ये आई जाते त्या घरातल्या थोरल्या लेकीचं आयुष्य चुली पुढे पोपत होतं. तर मास्तर, माझं समीर काय किंवा तुमची वृंदा काय, त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी भोगलं, जे भोगतायत त्याला आपण जबाबदार नाही होत मास्तर. तरी ह्या सगळ्याचं खापर जर कुणाच्या माथी फोडायचं असेल ना तर ते माझ्या बाई, तुमच्या नाही. नाही, तसं नाही, तसं नाही. आपल्या आयुष्यात जशी दुःख येत जातात तसं काही ना काही वाटत राहतच ना माणसाला. म्हणजे माझ्या मुली जवळ आहेत, त्या दूर असत्या तर किती बरं झालं असतं. किंवा माझ्या मुली दूर आहेत, त्या माझ्या मुली माझ्या जवळच असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटतच राहतं. काय हे जर तरच्या विचारांचा मोह संपतोच कुठे माणसाचा? खरंय बाई, मोह सुटत नाही पण त्या जर तरला काही अर्थ उरत नाही. आणि आता फक्त मला एकच वाटतंय, असं तर काही या सत्यशीलरावांनी ही त्यांची ही काळी कृत्य करायचं सोडून द्यायला हवं. म्हणजे मग आपल्या कोणाच्याच वाट्याला कसलाही त्रास येणार नाही. खरंय बाई मास्तर, माझ्या डोक्यात जसा प्रकाश पडलाय ना तसा त्याच्याही डोक्यात पडू दे बाई, सत्यशीलच्या. ओवी, सत्यशीलने मला पोलीस स्टेशन मध्ये फोन केला. म्हणजे मी त्याला जिथे अडकून ठेवलं होतं तिथून तो सुटला असणार, त्या पोलिसाला हाताशी घेऊन सगळं प्लॅनिंग केलं असणार. मी आता पोलिसांना हेही सांगू शकत नाही की मी सत्यशीलला तिथे अडकवलं होतं. सगळ्या बाजूने अडकल्यासारखं झालंय. विचार करून करून ना डोकं दुखायला लागलं माझं. काय करू कळतच नाही. समीर,
काही सुचत नाही तेव्हा माणसाने थोडं थांबावं. आता तुम्ही विचार करण्याने काही होणार आहे का? तो सत्यशील सापडणार आहे का? नाही ना. गोष्टी ज्या गतीने घडणार आहेत त्याच गतीने घडणार. म्हणून सांगते, थोडं थांबावं आणि भविष्याचा विचार करावा. काय झालं हसायला? तू डोक्याला हात लावल्या लावल्या सगळा ताण निघून गेला. मला असं वाटतं की कोणत्याही प्रसंगात धीर देणारा मायेचा स्पर्श प्रत्येकाच्या नशिबात हवा. ज्याच्या नशिबी लग्न आहे त्याला हा स्पर्श कायम मिळत राहील. कधी कधी आपला माणूस नजरेसमोर असूनही लांब असतो. तुम्ही माझ्या जवळ असूनही माझ्यापासून लांब गेलात असं वाटतं मला. सत्यशील साहेब. अरे सावंत, या या या. स्कॉच घेणार की विस्की? तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे. म्हणजे उद्या तुमच्या विरुद्ध सर्च वॉरंट निघणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेतरी ताबडतोब पळून जा. पळून जा? सावंत, मी काय पळून बिळून जाणार नाही इकडून. मग सरेंडर व्हा. सावंत, काय रे, एवढे दिवस तुला पैसे दिले ते सरेंडर व्हायसाठी? हा, लक्षात ठेव, मी सरेंडर बिरेंडर काय होणार नाही आणि पळून पण जाणार नाहीये. समीर महालेचा किस्सा खतम केल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही, कळलं? आता परत समीरला संपवण्याची उठाठेव करत बसू नका. आणखी अडकत जाल. तो अजिंक्य याच गोष्टीचा केस जिंकण्यासाठी वापर करेल आणि मग तुमची बाजू अजून कमजोर होईल. आणि तुम्हाला जर बंदोबस्त करायचाच आहे तर त्या अजिंक्यचा करा. कारण राणाला न्याय मिळवून देण्यासाठी तो तुमच्या मागे हात धुवून लागलेला आहे.
एक कटिंग द्या दादा. साहेब या या बसा. असू द्या सर. ही एवढी मोठी गाडी पहिल्यांदाच टपरी समोर आली बघा माझ्या. स्पेशल चहा बनते तुमच्यासाठी. साहेब इकडे कुठे? वाडकर मास्तर माहिती आहेत ना, त्यांनाच भेटायला आलोय. त्यांना यायला अजून जरा वेळ आहे म्हणून बसलोय. त्यांच्या जावयाची केस चालू आहे ना कोर्टात. अच्छा, त्या सनी दादांची ना? हा, ती केस मीच लढतोय. अरे वा, मस्त आहे ना चहा. ते समीर महाले, वाडकर मास्तरांचे जावई, कसा आहे हो माणूस तो? तो सगळे चांगले असतात, पण नशिबाने ठरवलं तर भले भले संपतात. अहो माझा चहाचा गाडा आहे. अहो, बरेचसे लोक इथे चहा प्यायला येतात बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर. त्यावरून माझं एक मत बनवलं. मग सांगा ना, मला आवडेल तुमचं मत ऐकायला. अहो हा सगळा प्रॉब्लेम त्या मंदारमुळे झालाय. मंदार? हा हा कोण आहे? अहो इथे त्याचं बाजूला मेडिकल आहे. फार हुशार आहे. हा, त्याचा ओवीवर जीव होता. अच्छा. अहो मंदारनी जर वेळीच मास्तरांना सांगितलं असतं की माझा ओवीवर जीव आहे, मास्तराने लग्न लावून दिलं असतं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही. बरं राणा देव माणूस, त्याला पण ओवीशी लग्न करायचं होतं, पण ते काही झालं नाही. काय? आणि साहेब, समीर पहिल्यांदा मास्तराकडे आला होता ना, हा. तो वृंदाला स्थळ म्हणून बघायला आला होता. अच्छा. पण त्यांची पत्रिका जुळली नाही, म्हणून मास्तरांनी ओवीशी लग्न लावून दिलं. मग काय झालं? आणि तिथं सगळा घोळ चालू झाला. पण या आधी सगळ्या घडलेल्या गोष्टींचा आता परिणाम दिसतोय. पण एक मिनिट, तुम्ही म्हणालात की राणाला ओवीशी लग्न करायचं होतं ना? हो, त्याचा जीव होता तिच्यावर. ते बघा मास्तरांनी. नमस्कार. अरे तुम्ही आलात, पण फार थांबावं लागलं नाही तुम्हाला? नाही, मी आत्ताच आलोय. हो ना. मग आपण इथेच बोलूया की? महत्वाचं बोलायचं असं काहीतरी म्हणाल ना? हो, म्हणजे केसच्या संदर्भातच बोलायचं होतं. हा, मग चला घरी चला. त्या पिशव्या द्या इकडे. अरे नाही नको, असू दे. नाही, जड असतील त्या. काही जड नाही त्या. असू द्या. बर चला. आलो रे. हा. हा या. एक मिनिट, मी जरा पेपर्स घेतो. हो घ्या. देताय ते माझ्याकडे? नाही, असू द्या. अरे काय तुम्ही. वृंदा, घे. हे काय? हे काय म्हणजे? देवाची पोथी आहे, जपमाळ आहे. ऐक माझं, वाचत जा. पोथी वाचावी, नाहीतर जप करावा. नाही, श्रद्धेचा वगैरे भाग वेगळा आहे. मन गुंतून राहतं बाळा. राणाच्या जाण्यामुळे खूप अस्वस्थ असतेस ना तू. मन शांत होईल तुझं. अशा वेळेला चित्त थाऱ्यावर नसतं, मला माहितीये. ते स्थिर होईल. हा, म्हणून म्हटलं. आणि मला कळतेय तुझी अवस्था. समीरला शिक्षा व्हावी म्हणून रात्रंदिवस विचार करतेस. त्याचाही तुला त्रास होईल.
म्हणून म्हटलं हे वाचत जा. या सगळ्यावरती ना मन शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी या सगळ्याची मदत होते बाळा. चांगलाय, मुलाला वाचवण्याचा प्रयत्न चांगला आहे तुमचा. हे सगळं तुम्ही माझं मन गुंतवण्यासाठी करताय की माझं मन वळवण्यासाठी करताय? नाही म्हणजे माझं मन वळवलं की मग समीरला शिक्षा देण्याचा विचार मी सोडून देईन असं वाटतं तुम्हाला? नाही, असं अजिबात वाटत नाही मला, आणि असा गैरसमज पण नाही बाई माझा. हा अगं, मी जर आधीची आशालता असते ना तर तुझ्या लेकीला, तुझ्या बर्फीला कुठेतरी दडवून ठेवलं असतं. मग तुझ्यातली बायको गेली असतं कुठच्या कुठे, आणि आई सैर भैर होऊन लेकीला शोधत राहिली असती. केलं असतं मी तसं. हा पण आता माझ्या मनात असले विचार येतच नाहीत वृंदा. तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय, वाचत जा, जप कर. मला माहिती तुमच्या मनात काय येते. आणि ही पोथी, ही जपमाळ मला देण्यापेक्षा समीरला द्या. त्याला सांगा हे वाचून ठेव सगळं. जेलमध्ये बसून त्याला बोलता येईल नाही का? त्याला द्या. त्या पिशव्या द्या आता. धन्यवाद. मला जरा तुमच्या सह्या हव्या होत्या पेपर्सवर. हो. अजिंक्य साहेब बसा. हो. बसा बसा. मी आलोय, ठेवा ना. आलोच. काही अडचण असेल तर विचार. हा, इथे खाली मागे. इथेच खाली. तुम्ही बाबांसोबत कसे काय आलं? अगं, माझ्यासोबत नाही आले ते बाई. ते मला इथेच भेटले. इथे आपल्या घराबाहेरच्या चहाच्या टपरीवर भेटले ते. नक्की ना? नाही म्हणजे तुम्हीच ह्यांना भेटायला गेला होतात असं नाहीये ना? तुम्ही यांना तुमच्या बाजूने वळवण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत का? नाही, तुम्ही समीरला वाचवण्यासाठी काही करू शकता. मिसेस वृंदा, तुम्ही माझ्यावरही संशय घेताय? स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही खोटी माहिती देताय. माहिती लपवून ठेवताय असा आरोप मीही करू शकतो. खरं तर मला वाटतं राणाचा खून तुम्हीच केलाय. काय? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? का? तुम्हाला राणाशी नाही समीरशी लग्न करायचं होतं, पण पत्रिका जुळली नाही म्हणून तुम्हाला राणाशी लग्न करावं लागलं. राणाचंही तसंच आहे. त्याला ओवीशी लग्न करायचं होतं आणि ओवीच्या मनात राणाविषयी अजूनही तसंच मत आहे, म्हणून जेलस होऊन तुम्ही त्याचा खून केला आणि समीरला अडकवण्याचा प्रयत्न केला, कारण समीर विषयी आजही तुमच्या मनात राग आहे. की जर असं म्हटलं तर? माझं प्रेम होतं यांच्यावर. मी म्हटलं जर मी असं म्हटलं असतं तर. मिसेस वृंदा, या जरतरच्या खेळाचे केस लढता लढता माणसाचं आयुष्य कधी संपून जातं ना हे माणसालाही कळत नाही. राणाला मी न्याय मिळवून देईन, तुम्ही निश्चिंत राहा. पण एक सल्ला देऊ, तुम्ही तुमचं आयुष्य आता नव्याने जगायला सुरुवात करा. बाबांनी असं केलं असतं तर तसं झालं असतं.
त्यांनी तसं केलं असतं तर असं झालं असतं. या सगळ्याची शहानिशा करायला ना कोर्ट आहे, आणि त्या कोर्टात केस जिंकण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून निदान माझ्यावर तरी विश्वास ठेवा. कोर्टाच्या केसच्या निकालाची वाट बघता बघता माणसाचं आयुष्य थांबताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जमल्यास आयुष्याची नव्याने सुरुवात करा. फाईल येतो मास्तर.